हाय गायज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही आनंदी असाल ही स्वामीचरणी प्रार्थना. तर मी आली आहे माझ्या बहिणीच्या गावी, म्हणजेच तिच्या सासरी एक कार्यक्रम होता. तर त्या कार्यक्रमानिमित्त आम्ही पूर्ण फॅमिली तिच्या सासरी गेलेलो होतो, तिच्या गावी. तर आम्ही मुंबईवरून सर्वजण सकाळी 8 वाजता पोहोचलो होतो. कार्यक्रमामुळे आम्ही सगळे बिझी होतो, त्यामुळे दिवसभराचा कार्यक्रमाचा जो व्लॉग आहे तो आम्हाला शूट नाही करता आला. आता वाजले आहेत 6 आणि आम्ही सर्वजण जात आहोत आमच्या कुलदैवताच्या दर्शनासाठी. माझ्या बहिणीच्या घराच्या थोड्याशा अंतरावर इथे मोठं दत्तगुरूंचं मंदिर आहे. गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी इथे खूप मोठी जत्रा असते, तर त्याचीच इथे तयारी सुरू आहे. तर आम्ही सगळे कुलदेवताच्या दर्शनासाठी कारने जाणार आहोत. माझे जिजू कार घेऊन येत आहेत, तोपर्यंत आम्ही मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघत होतो. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूपच छान आहे आणि खूप मोठा आहे. आजूबाजूला घरे आहेत, लहान मुलांना खेळायला मोकळी जागा आहे. त्याच प्रकारे दरवर्षी जत्रेमध्ये होणारे मोठे उत्सव देखील इथे साजरे केले जातात आणि जत्रेमध्ये विविध प्रकारचे जे मार्केट असतात ते सुद्धा इथेच लागतात. इथे खूप मोठी विहीर आहे, पण विहीरमध्ये सध्या पाणी नाहीये, खूप खोल आहे. तर तुम्ही बघतच असाल, जत्रेसाठी इथे पूर्ण मंदिर सजवतात. आता आमची कार आलेली आहे, आम्ही आता जात आहोत दर्शनासाठी. गाडीमधून जात असताना पाठीमागे मुलं खूप एन्जॉय करत होते. अर्थात कुठेही बाहेर जायचं म्हटलं तर मुलांना उत्साह आणि खूप आनंद वाटतो. आणि माझ्या बहिणीच्या घरापासून अगदी 2 किलोमीटरावर ते मंदिर आहे. गावाकडील आजूबाजूचा परिसर बघून खूप चांगली पॉझिटिव्ह एनर्जी येते. आणि आम्ही संध्याकाळच्या टायमिंगला निघालो होतो. सूर्य मावळायला आला होता. गावाकडची शांतता आणि निसर्ग बघून खूप प्रसन्न वाटत होतं. तर आता आम्ही सगळे देवळात पोहोचलो आहोत. गाडीतून सगळे उतरत आहेत आणि तिकडे माझे पप्पा देवासाठी ओटी घेत आहेत. जिजू कार लॉक करत आहेत, तोपर्यंत इथे मुलांची मस्ती चालू होती, नाचत वगैरे होते. माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा श्री, त्याला 2 शब्द तुमच्याशी बोलायचे आहेत. तो आग्रह करत होता, त्याला व्लॉगिंग मध्ये बोलायचं होतं म्हणून. आम्ही आहे ना इथं मंदिरला आलोय, म्हणून आम्ही दर्शन घेऊन जाणार आहे. आता आम्ही सगळे देवळाकडे निघालो आहोत. तर हे मंदिर आहे. संध्याकाळी जास्त काही लोक नव्हती, पुजारी फक्त होते. गावाकडे पुजारीला इथे गुरव म्हणतात. तर अशा प्रकारे माझी आई देवाची पूजा करत आहे. तर हे आमचे कुलदैवत आहे, कितनीचा म्हसोबा. मंदिरामध्ये खूपच शांतता आहे. इथे दुपारच्या वेळी गर्दी असते, संध्याकाळी एवढी फार गर्दी नव्हती. सकाळच्या वेळी किंवा दुपारच्या वेळी देवाला इथे कौल लावतात. जेव्हाही आम्ही गावी येतो, दरवेळी आम्ही ह्या देवाचे दर्शन घ्यायला येतो. तर इथे मंदिराच्या बाहेर खूप मोठी जागा आहे. गावाकडे बऱ्याच मंदिरामध्ये अशी प्रथा असते की आपल्या आयुष्यातील अडीअडचणी दूर व्हाव्यात किंवा कोणालाही काही वेदना होत असतील तर त्या दूर व्हाव्यात, अशी बरीच कारणे आहेत. त्यासाठी लोक देवाकडे मागून घेतात की माझ्या ज्या काही अडचणी आहेत, जर त्या दूर झाल्या तर मी तुझ्या मंदिरात कोंबडा किंवा बकरी दान करणार. तर ही जी बाहेर जी जागा आहे मंदिराच्या, तिथे लोक बकरी किंवा कोंबडा दान करतात आणि इथे जेवण करून लोक इथे जेवतात. तर हे असं काही सगळं आहे. तर कोणाला ह्या गोष्टी पटतात किंवा कोणाला ह्या गोष्टी पटत नाहीत.
तर तुमचं काय मत आहे हे मला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. जर तुमच्या गावात जर अशी काही प्रथा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या आईला खूप आवड असते, म्हणजे कुठेही गेलं की काहीतरी नवीन दिसलं किंवा झाडं दिसली तर तिला ती बघायला, त्यांना जाणून घेण्यासाठी, किंवा आता समोर आता विहीर होती बघा, तर त्याच्यामध्ये पाणी आहे की नाही ते बघण्यासाठी माझी आई तिथे बघायला गेलेली. मंदिराकडील आजूबाजूचा परिसर बघितल्यानंतर आम्ही सर्व देवांचे एक एक करून आशीर्वाद घेतले. या मंदिरामध्ये सर्व देवांचे इथे विशिष्ट अशी काही नावं लिहिली नव्हती, पण पप्पा आमचे सर्व देवांची नावे आम्हाला सांगत होते. थोडंसं पुढे गेल्यानंतर तिकडे ब्रह्मदेवाची मूर्ती होती, तर त्यांचे सुद्धा आम्ही दर्शन घेतले. सर्व देवांचे आता दर्शन घेऊन झालेले आहे. मंदिरामध्ये थोडा वेळ आम्ही बसलो. आता आम्ही सगळे घरी जायला निघालो आहोत. तर अशा प्रकारे आमचे कुलदैवताचे दर्शन अगदी छान झालेले आहे आणि त्या मंदिरामध्ये खूप प्रसन्न वाटत होतं, मस्त वाटत होतं. तर कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबतच बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका, म्हणजे आम्ही जेव्हाही नवीन नवीन व्हिडिओज, ब्लॉग्स, रेसिपीजचे व्हिडिओ टाकू त्याची नोटिफिकेशन तुम्हाला पहिली येईल. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.